ज्या विद्यार्थ्यांनी माझं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे, ज्यांनी माझं सदस्यत्व घेतलेलं आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना माझा गुड मॉर्निंग। आणि तसेच तुम्हाला सांगू शकते की हे आपलं गणिताचं चॅनल आहे, याच्यावर फक्त आणि फक्त मॅथचेच व्हिडिओ आहेत। असंच आपलं एक सायन्सचं चॅनल आहे, त्यावर आपले सायन्सचे व्हिडिओज आहेत, विज्ञानचे व्हिडिओज आहेत। तसंच मला एक ब्लॉग आहे, त्यावर मी विज्ञान आणि गणिताचं जे काही शिकवलेलं आहे त्या शिकवलेल्यावर आधारित मी ते स्वाध्याय दिलेले आहेत। तर ते तुम्ही स्वाध्याय आपली एक स्वतंत्र वही करायची त्या विषयाला, आणि त्या वहीमध्ये ते स्वाध्याय सोडवत राहायचे लिंक आल्यानंतर। तर आज आपल्याला पाहायचं आहे चॅप्टर तो म्हणजे पूर्णांक संख्या। पूर्णांक संख्यालाच म्हणायचं इंटिग्रल्स। तर या पूर्णांक संख्यामध्ये कशाचा अंतर्भाव होतो बघा। तर पूर्णांक संख्यामध्ये प्रथम एक असते ती नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या आपण कशाला म्हणतो? 1 2 3 4 5 6 हे जे एवढे अनंत असतात, तर या सर्वांना आपण म्हणायचं नॅचरल नंबर्स, म्हणजे नैसर्गिक संख्या म्हणायचं। म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 20 25 100 तसेच 1000 1 लाख 1 कोटी 10 कोटी, त्यानंतर खर्व शंकू पद्म, एवढं याच्या अनंत काळापर्यंत जेवढं तुम्हाला वाचन येते संख्याचं, तेवढ्या अनंतपर्यंत ज्या संख्या आहेत त्या सर्व आहेत नैसर्गिक संख्या। फक्त काय नसतो नैसर्गिक संख्यामध्ये? शून्य नसतो, बाकी अंक सगळेच असतात, त्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो। दुसऱ्या म्हणजे असतात पूर्ण संख्या। पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर्स, त्यामध्ये काय येतो? 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे पण तसंच। म्हणजे जेवढ्या काही नैसर्गिक संख्या आहेत, नैसर्गिक संख्यामध्ये सर्व संख्याच येतात, अनंत संख्या। आणि पूर्ण संख्यामध्ये हा 0 आणि पूर्ण नैसर्गिक संख्या यांचा मिळून जो संच तयार होतो त्याला आपण म्हणायचं पूर्ण संख्या। पूर्ण संख्यामध्ये 0 हा त्याच्यामध्ये अंतर्भाव असतो। आणि त्यानंतर जे असतात संख्या त्या म्हणजे धनसंख्या। धनसंख्या आपण संख्या रेषेवर दाखवतो, यांना असं दाखवतात धन 1 धन 2 धन 3 धन 4 धन 5 धन 6, यामध्ये आपण 0 दाखवू शकतो। 0 हा धनही असतो आणि ऋणही असतो, म्हणून आपण 0 दाखवू शकतो, ते अनंत। धनसंख्या सुद्धा संख्या रेषेवर आपण अनंत दाखवू शकतो। मी संख्या रेषेचाच का उल्लेख करत आहे? तुम्हाला मी आधीच्या चॅप्टर मध्ये सांगितलेले आहे रेषा कशा असतात ते समजावून सांगितलेले आहे अँगल्स मध्ये। तर रेषा जी असते ती अमर्यादित असते, रेषेला कुठेही हे पहा, रेषेचं जे हे टोक असते, बाणाचं टोक, हे कुठपर्यंतही लांब जाऊ शकते, आणि दुसऱ्या टाईपचं जे टोक असते ते सुद्धा दुसरीकडे कितीही लांबपर्यंत जाऊ शकते। म्हणजेच ही रेषा आपण जितकी लांब काढता येईल तितक्या लांब रेषेवर आपण हे असं संख्या रेषेवर मग अशा संख्या दाखवत असतो। 3 -1 -2 -3 असं आपण संख्या रेषेवर संख्या दाखवत असतो। म्हणजेच ही संख्या रेषा जशी जशी आपण वाढवत नेतो तसं आपण संख्या रेषा हे दाखवत असतो। आणि नेहमी संख्या रेषेवर जे आहे ते धन जे असतात संख्या, धन जे संख्या असतात त्या नेहमी आपल्या उजव्या साईडला दाखवतात, राईट साईडला दाखवतात संख्या रेषेवर। धन जे असतात म्हणजे धन जी संख्या असतात ते नेहमी राईट साईडला दाखवतात, आणि जे ऋण संख्या असतात ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ह्या डाव्या बाजूला दाखवतात। म्हणजेच लेफ्ट बाजूला संख्या रेषेवर त्या सर्व ऋण संख्या दाखवतात। ऋण संख्या म्हणजेच काय? -1 म्हणजे शून्याच्या वरती जे धन 1 धन 2 म्हणजे शून्यापेक्षा सर्व मोठे संख्या असतात धनसंख्या। आणि हे ऋण संख्या काय असतात? शून्यापेक्षा लहान असतात, -1 -2 -3 -4 -5 -6 असे पूर्णपणे अनंतपर्यंत आपण कितीही संख्या रेषेवर ते ऋण संख्या सुद्धा दाखवू शकतो। मग हे काय झालेलं आहे? मग आता हा संच तयार झाला नैसर्गिक संख्या, त्यामध्ये फक्त नंबर्स होते 1 2 3 4। मग पूर्ण संख्या आल्या, त्याच्यामध्ये 0 ऍड झाला। त्यानंतर धनसंख्या आल्या, शून्यापेक्षा मोठ्या ज्या सर्व संख्या असतात त्यांना आपण धनसंख्या म्हणतो। आणि ऋण संख्या शून्यापेक्षा लहान संख्यांना आपण सर्व ऋण संख्या म्हणतो। मग पुढे आला एक नंबर, तो म्हणजे पूर्णांक संख्या। मग असं वाटू लागलं होतं शास्त्रज्ञांना की हे सर्व संख्या आपण कुठल्या एका संचामध्ये ठेवायला पाहिजे, तर तो संच म्हणजे पूर्णांक संख्या। तर पूर्णांक संख्यामध्ये पहा
0 1 2 धन 1 धन 2 धन 3 धन 4 धन 5 ते असे अनंत। तर त्याच्यानंतर ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 हे आपण अनंत अशा संख्या आपण याच्यावर दाखवू शकतो। म्हणजेच तो संच असतो आपला पूर्णांक संख्येचा संच। तर पूर्णांक संख्येचा संच आपण थोडक्यात असा दाखवत असतात। मी तुम्हाला दाखवते। जे आपल्या ऋण 3 हे असं हे अनंत ऋण 3 ऋण 2 ऋण 1 त्यानंतर 0 त्यानंतर +1 +2 +3 आणि डॅश डॅश म्हणजे पूर्णांक संख्या अशा दाखवतात। हे अनंत -3 -2 -1 0 +1 +2 +3 आणि परत अनंत अशा प्रकारे पूर्णांक संख्या ह्या दाखवत असतात। तर मी तुम्हाला दाखवते। ह्या पहा पूर्णांक संख्या अशा दाखवतात। पूर्णांक संख्या म्हणजे त्याच्यामध्ये शून्य सगळ्या नैसर्गिक संख्यांचा सुद्धा पूर्णांक संख्यामध्ये अंतर्भाव होतो। त्यानंतर शून्य पूर्ण संख्यांचा अंतर्भाव होतो, धन संख्यांचा अंतर्भाव होतो आणि ऋण संख्यांचा सुद्धा अंतर्भाव या पूर्णांक संख्यामध्ये होतो। तर तुम्हाला आजचा टॉपिक हा पूर्णांक संख्या समजला असेल आणि यानंतरचाही टॉपिक आहे की संख्या रेषेवर संख्या कशा दाखवायच्या। तर मी तुम्हाला संख्या रेषेवर संख्या कशा दाखवतात, इंटिग्रल्स नंबर्स कसे दाखवतात हे आपला पार्ट झालेला आहे। तर तुम्ही स्टँडर्ड 6 मध्ये त्या पार्टमध्ये अपूर्णांकावरील क्रिया, ऑपरेशन ऑन फ्रॅक्शन हे जर तुम्ही टॉपिक जर पाहिला असेल, त्याचं जर टायटल तुम्ही त्याचं जर पाहिलं असेल त्याचं नाव वगैरे, तर त्याच्यावर तुम्हाला तो टॉपिक मिळू शकतो आणि तुम्ही त्याच्या पुढचाही पार्ट अभ्यासू शकता। तर अशा प्रकारे आज आपण पूर्णांक संख्या अभ्यासलेला आहे। तर थोडक्यात तुम्ही पहा।